श्रोतेहो, आज 21 जून 2026 आपण 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतोय. योग ही भारतानं संपूर्ण जगाला दिलेली एक अमूल्य आणि ऐतिहासिक देणगी आहे. योग हा केवळ शारीरिक व्यायामाचा प्रकार नसून ते शरीर, मन, आत्मा यांना एकत्र जोडणारं असं शास्त्र आहे. नियमित योग केल्यानं शरीराची लवचिकता वाढते आणि स्नायू बळकट होतात. प्राणायामामुळं श्वसनक्रिया सुधारते आणि शरीरातील रक्ताभिसरण उत्तम होते. मानसिक पातळीवर योग हा ताणतणाव, चिंता, नैराश्य दूर ठेवण्यास आपल्याला मदत करतो. त्यामुळं एकाग्रता आणि स्मरणशक्ती यांची वाढ होते. आजकाल उद्भवणाऱ्या मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा यासारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी आहे. श्रोतेहो, आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं या विशेष कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत अहमदाबाद इथं नुकत्याच पार पडलेल्या जागतिक योगासन स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकाचे मानकरी ठरलेले योग साधक, योगपटू श्री शैलेश कदम यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार श्रोते हो. योग साधनेचा उगम आपल्या देशातच झालेला आहे, आपल्या भारत भूमीमध्ये झालेला आहे. श्रोते हो, अहमदाबादमध्ये अलीकडेच जागतिक स्तरावरील योगासन स्पर्धा पार पडल्या. अशा प्रकारची ही पहिली स्पर्धा होती. जगभरातील जवळजवळ 70हूनही अधिक देशांच्या स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता. अवघ्या जगाला ही अनमोल देणगी आपल्या देशानं बहाल केली आहे. या सुवर्ण इतिहासाला आणखी झळाळी देणारी आणखी एक सुवर्णमयी कामगिरी आपल्या मिरजेचे योगपटू शैलेश कदम यांनी केलेली आहे. या जागतिक योग स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक जिंकून आपल्या जीवनात योग असेल तर सुवर्ण योग जरूर येईल हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय. देशभरात त्यांचं कौतुक होतच आहे. त्याचबरोबर आज एक सांगलीकर, एक मिरजकर म्हणून आणि अवघ्या महाराष्ट्रालाही त्यांचा अभिमान आहे. आणि म्हणूनच आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे त्यांचं भरभरून कौतुक करण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी आज विशेष मुलाखतीचं आयोजन आपण केलेलं आहे. या त्यांच्या घवघवीत यशाबद्दल त्यांचं सुरुवातीलाच भरपूर अभिनंदन करूया. सर, आजच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आणि तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद मॅडम. तुमच्याबद्दल बरंच जाणून घ्यायचंच आहे, पण सुरुवातीला या जागतिक स्पर्धेमध्ये तुमचा विजय जेव्हा घोषित झाला, जाहीर झाला, देशाचा तिरंगा तेव्हा फडकवला गेला असेल तुमच्या नजरेसमोर, तो क्षण तुम्ही कसा अनुभवला, त्या भावना काय होत्या हे जाणून घ्यायला आवडेल. जेव्हा मला विजेता घोषित केलं तेव्हा माझ्या खांद्यावरती त्यांनी तिरंगा दिला. तेव्हा मला असं वाटलं की आपण जे लहानपणापासून जे स्वप्न बघितलेलं होतं की गोल्ड मेडल जिंकायचं आहे किंवा तिरंगा आपल्या खांद्यावरती असला पाहिजे, त्यानंतर माझे डोळे पूर्ण पाणावलेले होते आणि आनंदाश्रू जवळपास ओघळतच होते. त्यानंतर मी स्टेजवरती जाण्याला तयार झालो तर तेव्हा नकळत मग पुन्हा माझ्या चेहऱ्यावरती हसू आलं आणि अभिमान वाटला की इतके वर्ष आपण प्रॅक्टिस करतोय, त्याचं काहीतरी आपल्याला चीज होतं आहे आणि पारितोषिक मिळणार, या आनंदात मी पुन्हा स्टेजकडे प्रस्थान केलं. वा, तो क्षण टिपण्यासाठी किंवा तुमच्याबरोबरच जगण्यासाठी तुमच्यासोबत आणखी कोण होतं? माझ्यासोबत पूर्ण आपल्या भारताची जवळपास 124 जणांची टीम होती. त्यामध्ये खेळाडू, प्रशिक्षक, कोच, फिजिओथेरपिस्ट हे सगळे माझ्यासोबत होते. बर. हे जे यश तुम्ही मिळवलंय हे काही रातोरात किंवा स्वप्नवत नसतं. तुमचा खूप वर्षांपासूनचा सराव आहे, त्याग आहे. याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल की योगासनांची सुरुवात तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीपासून केली? मी साधारण 4थीत असताना म्हणजे 1997ला अंबाबाई तालीम संस्था मिरज इथे खेळायला जात होतो. सहज लहान मुलं जशी खेळतात त्या टाईपमध्ये. तर तिथे खेळत असताना मला सुबोध गोरे सरांनी, जे माझे पहिले गुरु, त्यांनी मला बघितलं आणि ते म्हणले खेळण्यापेक्षा योग करा, स्वास्थ्य पण घडेल आणि प्रगती पण होईल. तेव्हा जे त्यांनी हात धरून मला योगाला नेलं, तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे आज मला असं वाटतं. तिथून माझी योगाची सुरुवात चालू झाली. मग हळूहळू त्यांनी मला योग शिकवला. त्यानंतर स्पर्धेची तयारी करून घेतली आणि बाळकृष्ण चिटणीस सर यांनी मला अवघड आसनं शिकवली. स्पर्धेची तयारी कशी करायची तेही सरांनीच शिकवलं. त्यानंतर हळूहळू मी योगाची प्रात्यक्षिकं या दोघांसोबत देत होतो बऱ्याच ठिकाणी, कॉलेज, शाळा, विद्यालय.
डेमोसाठी जातो. बर. आरोग्य सुधारायचं आहे किंवा छान आकर्षक असं व्यक्तिमत्व आपल्याला तयार करायचं आहे, या दृष्टिकोनातून तुम्ही योगसाधना सुरू केली. मग स्पर्धेच्या दृष्टिकोनातून जी तयारी असते, विशेष करून आपल्याला यामध्ये प्रावीण्य मिळवायचं आहे आणि स्पर्धा द्यायच्या आहेत, स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आहे, यासाठीची तयारी कधीपासून सुरू केली? पहिली स्पर्धा मी 1998ला खेळली, ज्यामध्ये अभिनव संस्था आहे मिरजेमध्ये, त्या योग स्पर्धा होणार होत्या. त्यासाठी सरांनी मला प्रोत्साहन दिलं की या स्पर्धेत तू भाग घ्यावास असं मला वाटतं. जवळपास 1 वर्ष मी प्रॅक्टिस करत होतो, पण स्पर्धेत भाग घेतला नव्हता. ती माझी पहिली स्पर्धा आणि त्यात मला 2रा नंबर मिळाला, सिल्वर मेडल मिळालं. आणि तिथून सुरुवात झाली माझी स्पर्धा खेळण्यासाठी. त्यात मला जाणवलं की अजूनही आपली प्रॅक्टिस कुठेतरी कमी पडते किंवा आपले प्रयत्न थोडेसे कमी पडतात. मग तिथून मी सुरुवात केली की जास्तीत जास्त अवघड जी असतात ती शिकण्याचं, बॅलन्सिंग, बॅक बेंडिंगची, फॉरवर्ड बेंडिंगची, ही अशा प्रकारची जी वेगवेगळी आहेत आसनं आहेत ती शिकण्याचा पण मी प्रयत्न केला. त्यात मला जसं सांगितलं सुबोध सरांनी, चिटणीस सरांनी आणि आमचे आणखीन एक सर होते अतुल राजोपाध्ये सर, त्यांनी मला फार मदत केली ते शिकवण्यात. कारण की मी सुरुवातीला जिल्हा आणि स्टेटपर्यंतच खेळत होतो, तर नॅशनलमधली जी आसनं आहेत ते मला इतर जायचे ना, मग ते तिथून बघून आल्यानंतर ते मला सांगायचे की हे आसन आहे, तू करू शकतोस. मग ते मला ते शिकवायचे ते आसन. बर. यापूर्वी सुद्धा जागतिक पातळीवर इतर कुठल्या स्पर्धांमध्ये तुम्ही सहभाग घेतला होता का? हो. 2006मध्ये मॉरिशस येथे योगाची कॉम्पिटिशन झालेली. ती ओपन होती, त्यामध्ये मला तिथंही गोल्ड मेडल मिळालेलं. बर. असं एखादं आसन आहे का जे करायला सुरुवातीला तुम्हाला खूप अवघड जात होतं, पण कालांतरानं तुम्ही सराव इतका केला की आता ते इतकं सहज जमतंय आणि तुम्हाला आवडायला लागलंय? त्यातून मला माझ्या आवडीचं सरांनी शिकवलेलं आज पण मला म्हणजे आठवतंय, डिंबासन म्हणून आहे बॅक बेंडिंग मधलं. मला ज्यात प्रावीण्य मिळालं मला बॅक बेंडिंगमध्ये, ते सर सुरुवातीला शिकवत होते. तर ते प्रथम मी प्रयत्न करताना मी डोक्यावरती पडलेलो. बर. पण तो मार मला असा भिडला की ते आता तुम्ही झोपेत जरी आसन सांगितलं तर मी करू शकतो, एवढं मी त्यात प्रावीण्य मिळवलं. आणि त्यानंतर कधीही त्यात फॉल झाला नाही माझा, मी पडलो नाही त्यात. खरंच म्हणजे हीच योगाची खासियत आहे. शरीराचा पूर्ण समतोल कसा राखायचा. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं यश जे आहे ते अचानकच मिळत नाही किंवा रातोरात मिळत नाही, त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि तुम्ही सुद्धा समर्पित योगपट्टू म्हणून आजपर्यंत अनेक उल्लेखनीय कामगिरी सुद्धा केलेली आहे. तर आता ह्या स्पर्धा जेव्हा सुरुवात झाली, या स्पर्धांची वेगवेगळ्या टप्प्यांवर या स्पर्धा घेतल्या गेल्या, त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की कुठल्या कुठल्या स्तरांवर स्पर्धा घेतल्या गेल्या आणि एकूणच तिथं राहण्याची वगैरे काय व्यवस्था होती, आहाराचं नियोजन कसं केलं, या सगळ्यामध्ये तुम्ही स्वतःचं आरोग्य मानसिक आणि शारीरिक दोन्ही पण चांगलं राहील यासाठी काय विशेष सावधगिरी बाळगली? या स्पर्धा होत्या त्या नॅशनलमधून सिलेक्शन झालं होतं आणि त्यानंतर ट्रायल होत्या. ट्रायलमध्ये झाल्यानंतर 9 मे ते 2 जूनपर्यंत आमचा अहमदाबाद येथे कॅम्प होता. तर कॅम्पमध्ये सुरुवातीला पहिला दिवस थोडा हेक्टिक गेला, कारण की साईचे जे कोचेस वगैरे होते त्यांची अशी धारणा होती की स्पोर्ट्स म्हणलं की रनिंग, त्यामुळे ते रनिंग पहिल्या दिवशी जवळपास 4 ते 5 राऊंड आम्हाला मारायला लावले. त्यानंतर त्यांचं शेड्यूल चांगलं होतं. योगाच्या खेळाडूंना थोडंसं म्हणजे फास्ट ब्रीथ चालत नाही, ब्रिदिंगवर कंट्रोल लागतो, त्यामुळे दमछाक होऊन चालत नाही. जेवढा आपला श्वास नॉर्मल असेल तेवढी तुमची आसनं चांगली होतात. आसन स्थिती घेणे सोडणे या ज्या गोष्टी असतात या लवकर सहज गतीने होऊ शकतात. तर पहिल्या दिवशी त्यांनी रनिंग वगैरे घेतलं, वॉर्मअप घेतला. वॉर्मअप नंतर थोडीशी साधी आसनं. पहिल्या दिवशी फक्त रिलॅक्स होतो आम्ही पहिले 2-3 दिवस, आणि जास्त काय असं शिकवलं नाही. पण एकामेकाशी बोलणं, म्हणजे प्रत्येकाची ओळख होणे, ग्रुप वाईज डिवाईड नंतर त्यांनी केलं. पण सुरुवातीला आलेल्यांची त्यांनी हितगुज साधून एकरूप झालो आम्ही. त्यानंतर दिवसाचं शेड्यूल सुरुवात होत होती 6ला, सकाळी 6ला. 6 ते 8पर्यंत आमची प्रॅक्टिस असायची, ज्यामध्ये सुरुवातीला रनिंग, त्यानंतर पूरक हालचाली, त्यानंतर सांध्यांची हालचाल वगैरे, मोबिलिटी, स्ट्रेंथवर काम करून घेतलं त्यांनी आमचं. त्यानंतर मग ते प्रत्येकाच्या इव्हेंट वाईज बॅक बेंडिंग, फॉरवर्ड बेंडिंग, बॅलन्सिंग, जसं जो खेळाडू आहे त्याच्यावरती पण ते काम करत होते. आणि हे सगळं 8:30पर्यंत चालायचं.
8:30ला आम्हाला नाश्ता द्यायचे. व्हेज आणि नॉनव्हेज म्हणजे दोन्ही तुम्ही बरं. प्रोटीन्स वगैरे घेतलं पाहिजे बरं. अशी त्यांची धारणा होती. पण आम्ही आमच्याच पद्धतीने आहार घेत होतो तिथं. त्यानंतर नाश्ता असायचं. नाश्त्यानंतर 1 ते 1.5 तास विश्रांती द्यायची, हं, हं. जेणेकरून दमछाक व्हायची, त्यामुळं पूर्ण बॉडी रिलॅक्स व्हायची. आणि त्यानंतर परत ते लेक्चर असायचं. लेक्चरमध्ये बऱ्याच गोष्टी असायच्या डोपिंगच्या. आता वर्ल्ड लेवलची होती, त्यामुळं डोपिंग कसं असतं किंवा काय खावं काय नाही खावं याच्यावरती लेक्चर असायचे. परत प्रत्येक दिवशी वेगवेगळे लेक्चर असायचं, ज्यामध्ये प्रेझेंटेशन कसं करणार आहे आम्ही त्याच्यावर लेक्चर असायचं. तुमची वागणूक कशी असणार आहे ह्याच्यावरती पण लेक्चर द्यायचे. वेगवेगळे विषय असायचे. हं. त्यानंतर परत मग दुपारचं जेवण असायचं 1 ते 2च्या दरम्यान. आणि त्यानंतर परत विश्रांतीकडे खास करून त्यांनी जास्त लक्ष देणार. जे बरं. आम्ही आता नेहमी रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये जे करतो ते आपल्या प्रॅक्टिसमध्ये होत नाही. तिथं ते व्हायचं. जेवढा आम्ही ताण दिला आहे तो रिलॅक्स झाला पाहिजे. हं. त्यामुळं काय व्हायचं, इंजरी व्हायची नाही तिथं. इथं आपण प्रॅक्टिस करताना रोजच्या कार्यक्रमातून संध्याकाळी गेल्यानंतर ओढाताण करून आसन करतो, हं, हं. तर त्यात इंजरी होऊ शकते. तर तिथं असं काय झालं नाही, कारण की तिथली प्रॅक्टिस रोजच्या प्रॅक्टिसपेक्षाही चौपट होती. बरं. पण असं कुठेही जाणवलं नाही की हे जास्त होतं आहे किंवा अति होतं आहे. हां, हां. स्टेप बाय स्टेप त्यांनी ताण वाढवत रिलॅक्सेशन वगैरे करत त्यांनी पुढे चालू ठेवलं. बरं, बरं. परत संध्याकाळच्या सेशनमध्ये 4 स्टार्ट व्हायचं. त्यामध्ये प्राणायाम वगैरे घ्यायचे, ते रिलॅक्सेशन असायचं परत. आणि परत तुमचा वॉर्मअप वगैरे घेऊन कॅटेगरी वाईज ते डिवाईड करायचे आणि स्वतःची आसनं शिकवायचे. ते हां, हां, हां. शिबिरामध्ये जवळपास 120 स्टुडंट होते. देशभरातून. हां, कॅटेगरी वाईजमध्ये 6 वयोगट होते. यात बरं. 6 मुलींचे, महिलांचे आणि पुरुषांचे 6 असे. ज्यामध्ये लहान गट होता सब ज्युनियरचा, हं, हं. तो 14 वर्षाखालील मुलं आणि मुली. त्यानंतर ज्युनियर म्हणून होते, ज्युनियर 14 ते 18 वर्ष वयोगटातील. आणि त्यानंतर सिनियर गट होता. सिनियर गट जो होता तो 18 ते 28. बरं. आणि 28 ते 35 गट सिनियर ए कॅटेगरी होती. हं. आणि जी माझी कॅटेगरी होती ती 35 ते 45 हां. गट ती होती. त्यानंतर 6वा जो गट होता तो 45 ते 55 हं, हं. अशा प्रकारे गट होते. आणि त्यात पण जवळपास म्हणजे सिनियरसाठी 7 इव्हेंट होते. हं. आणि सब ज्युनियर, ज्युनियर आणि सिनियर यांच्याकरता 12 इव्हेंट होते, ज्यामध्ये ट्रॅडिशनल योग, रिदमिक योग, आर्टिस्टिक योग, आर्टिस्टिक पेअर, रिदमिक पेअर आणि ग्रुप इव्हेंट असे जवळपास त्यांचे 12 आणि आमचे 7 इव्हेंट होते. त्यामध्ये ट्रॅडिशनल, बॅक बेंडिंग, फॉरवर्ड बेंडिंग, ट्विस्टिंग, लेग बॅलेन्सिंग आणि हँड बॅलेन्सिंग अशा प्रकारामध्ये वेगवेगळे जवळपास 120 ते 124 स्पर्धक होते आपले भारताचे. त्यामध्ये जवळपास आपल्या महाराष्ट्राचेच 22 खेळाडू होते सुरुवातीला. हां, हां. 35 ते 45 वयोगटामध्ये बॅक बेंडिंग या प्रकारामध्ये तुम्हाला सुवर्णपदक मिळालंय. बॅक बेंडिंग या आसनाविषयी थोडंसं ऐकायला आवडेल. बॅक बेंडिंग म्हणजे पाठीच्या कण्याला मागच्या बाजूने झुकवणे. बरं. जितका आपण जसं पुढच्या बाजूने झुकतो हं. तसं बॅक बेंडिंगमध्ये आपण फार बॅकमध्ये जाऊ शकत नाही. तर त्यावरती मला काम करायला लागलं तिथं जास्त, कारण की एकतर एज फॅक्टर असतो. हां. लहानपणी जे आपण आसनं करतो ती वय झाल्यानंतर फारशी तेवढी खेचली जात नाही. हां, हां. त्या कॅम्पमुळं मला फार मदत झाली, जेणेकरून मला माझं बॅक बेंडिंग पण सुधारलं. जी मला आसनं येत नव्हती तीही शिकता आली. ज्यामध्ये खास करून मी माझ्या फायनल राऊंडला केलेलं पूर्ण डिंबासन म्हणून आहे, ज्यामध्ये पूर्ण बॅक बेंडिंग करत आपला घोटा पकडायचा असतो. घोट्यालाही तिडी लावून दोन्ही पाय जुळवून बरं. कांदे जवळपास टच करायला लागतात आपल्या थाईजला. बरं, बरं, बरं. ते मी करण्याचा प्रयत्न केला, माझ्या प्रतीनं मी प्रयत्न केला आणि मला त्यात यश आलं. वा. तुम्ही सुरुवातीला पण म्हणालात की हे आसन तुमच्या आवडीचं झालं. सुरुवातीला हे अवघड वाटत अवघड होतं, होतं. पण नंतर सरावानं आणि तुमच्या योग शिक्षकांनी अशा प्रकारे तयारी करून घेतली हो, की तुम्ही ते झोपेत सुद्धा करू शकतो. हो. तुम्ही सहजच मगाशी बोलून हो, गेलात हो. आणि याच क्रीडा प्रकारामध्ये तुम्हाला सुवर्णपदक सुद्धा मिळालं. खरं तर ही आणखी एक मस्त उल्लेखनीय गोष्ट आहे. आणि एकूणच म्हणजे आता योगासनांबद्दल आपलं आता बोलणं मगाशी सुरुवातीला पण झालं की यामध्ये श्वासोच्छ्वासावर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे.
आणि बरेचसे इतर व्यायाम प्रकार असे असतात की ज्यामध्ये खूप जास्त घाम येणं गरजेचं आहे किंवा धावणे याला जास्त महत्त्व दिलं महत्त्व जातं. दिलं. हो. तर मग याविषयी तुम्ही काय सांगाल की कुठला क्रीडा प्रकार किंवा आपल्या शरीरासाठी कुठला क्रीडा प्रकार चांगला आहे? तसं बघायला गेलं तर सगळे चांगलेच आहेत, पण आपण जिम किंवा धावणे याला कोणताही गेम असो किंवा कोणताही एक्सरसाइज असू दे, तुम्ही जर का योगिक पद्धतीने त्याला जर का केलं हां. तर तो सहजरित्या करू शकता आणि त्यात तुम्हाला जास्त फायदे मिळू शकतील. जेणेकरून जिममध्ये आपण वेट वगैरे मारतात, हम्म. ते उत्साहात आले की जास्त स्पीडमध्ये करतात. हां. ते न करताच डंबेल्स वगैरे मारताना जर का श्वासाच्या गतीने, म्हणजे योगातलं एक हे असतं, म्हणजे श्वासाचा एक प्रकार आहे. जसजसं आपण श्वास सोडतो, म्हणजे गुरुत्वाकर्षण म्हणजे खाली वागतो, तेव्हा श्वास सोडायचा असतो आणि वरती येताना श्वास घ्यायचा असतो. हम्म. ते जर का गणित आपण जिमला किंवा कोणत्याही गेमला वापरलं तर त्यांची दमछाक होणार नाही आणि त्यांना त्यात आणखीन जास्त म्हणजे ते सहजरित्या करू शकतील असं मला वाटतं. जिममध्ये पण थोडंसं फिटनेसचं होतो, पण जसं फ्लेक्झिबिलिटी म्हणतो आपण, घरची कोणतीही कामं जर का सहजरित्या करायची असतील तर त्याला दुसरा तिसरा कोणताही नाही, फक्त योगच आहे. बरोबर बरोबर. हे खूप मूलभूत तत्वज्ञान तुम्ही सांगितलंय. म्हणजे एकूणच घरच्या कामांपासून ते वैयक्तिक कामांपर्यंत लवचिकता जी गरजेची आहे ते योगासनांमुळे मिळणार. तरी सुद्धा तरुणाईला जे आकर्षण असतं की काहीतरी डॅशिंग पाहिजे, हॅपनिंग पाहिजे, असं काहीतरी सेकंदाला अशा मल्टिपल ॲक्टिव्हिटीज घडल्या पाहिजेत असं असतं, आणि योग बरोबर त्याच्या विरुद्ध आहे की तुम्ही जेवढं संयमानं कराल तेवढा तुम्हाला चांगला आणि शाश्वत फायदा होईल. या दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगाल, तरुणाईनं योग साधना का जोपासली पाहिजे? जसं की म्हटलं, अट्रॅक्शन तर तरुणाईला असतंच, त्याशिवाय ते अट्रॅक्ट होत नाहीत. मी जसं म्हटलं की आता या स्पर्धा होतात योगाच्या, त्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. त्यांना लहान मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी जे आता रिदमिक योगा, आर्टिस्टिक योगा, यामध्ये त्यांची हालचाल फास्ट होते. म्हणजे साधारण त्यांना 3 मिनिटाच्या 10 आसनं करावी लागतात. तर ते फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये एका ॲक्शनमधून दुसऱ्या ॲक्शनमध्ये जायला लागतं. त्यामध्ये तुमचे एक्सप्रेशन पण बघितले जातात, तुमचे घेणे सोडणे पण बघतात. त्यामध्ये पूर्ण 10 आसनं ते वेगवेगळ्या कॅटेगरीची, ज्यामध्ये बॅक बेंडिंग, फॉरवर्ड बेंडिंग, ट्विस्टिंग, या सगळ्या प्रकारची आसनं करायला लागतात. खास लहान मुलांकरताच ते अट्रॅक्शन आहे की जेणेकरून ते अट्रॅक्ट व्हावं, योगाकडे वळवत. बर. परदेशी स्पर्धकांचा सुद्धा सहभाग होताच, जागतिक स्पर्धा होती त्यामुळे. मग भारतीय योगपट्टू म्हणून स्वतःला तिथं तुम्हाला सादर करायचं होतं किंवा तुमची कामगिरी त्या दृष्टिकोनातून पण द्यायची होती. म्हणजे हे एक आणखी जबाबदारी म्हणू किंवा नैतिक जबाबदारी असंही म्हणू शकतो आपण. त्या दृष्टिकोनातून तुम्ही काही विशेष तयारी केली का? रणनीती, स्पर्धा आहे तर आपल्याला या प्रकारे? नाही, रणनीती अशी काही नाही. माझी म्हणजे पहिल्यापासूनच अशी धारणा आहे, आपण स्पर्धा आपल्याशी केली, दुसऱ्याशी करण्यापेक्षा आपल्याशी स्पर्धा करावी. आज मी ही आसनं 5 आसनं करू शकलो तर मी पुढे जाऊ शकतोय. स्वतःशी केली तरच ते पुढे होतं. दुसऱ्याशी केल्यानं त्यामध्ये थोडासा ईर्ष्या निर्माण होती. ते न करता स्पर्धात्मक भाव जसा ठेवून स्वतःमध्ये प्रगती करण्याचा मी प्रयत्न केला आणि प्रत्येक वेळी असं ठरवलं की याच्या पुढे आपण काय करू शकतो. डिंबासन झालं, त्यानंतर गंडभरुंडासन, ही अशी वेगवेगळ्या प्रकारची आसनं मी कशी करू शकेन आणि लास्ट डेपर्यंत, फायनल राऊंडपर्यंत असंच ठरवलं की मी दुसऱ्यांची स्पर्धा करण्यापेक्षा माझ्याशी करेन आणि चांगला परफॉर्मन्स देईन. खरं तर हीच एक योगाची शिकवण असते की आपण आपलं मानसिक सामर्थ्य जे आहे, समतोल जो आहे, तो कधीच ढळू देता कामा नये, कुठल्याही स्तरावरची स्पर्धा असली तरी. आता या स्पर्धेसाठी प्रशिक्षक जे होते ते कोण होते, किती होते? या स्पर्धेकरता नॅशनल हेड कोच आमचे CK मिश्रा म्हणून होते आणि आमच्या गटाकरता फिरोज शेख म्हणून होते. त्यांनी आम्हाला तिथं कॅम्पमध्ये भरपूर मदत केली आणि आमच्याकडून आसनं वगैरे करून घेतली. पण मूळ माझे गुरु सुबोध गोरे सर आणि बाळकृष्ण चिटणीस सर आहेत, ज्यांनी मला योगा करण्यासाठी किंवा स्पर्धात्मक योग शिकवणं हे सरांनीच केलं आणि त्यांच्यामुळेच मला आज हे सुवर्णपदक मिळालं आहे. अंबाबाई तालीम संस्थेचे सर्व शिक्षक त्यांनी माझ्यावर भरपूर म्हणजे चांगले संस्कार केले, त्यामुळे मी घडलो. खरं तर प्रत्येक यशस्वी खेळाडू मागे त्यांच्या प्रशिक्षकांचा खूप मोठा हात असतो.
त्याला शारीरिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि गरज पडेल तेव्हा आर्थिकदृष्ट्या सुद्धा प्रशिक्षक मदत करत असतात. जसं जसं समाजातील आवडीनिवडी बदलत आहेत, त्या पिढीच्या आवडीनुसार, मागणीनुसार सुद्धा योगा आता आपलं स्वरूप बदलतोय आणि त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करत आहे. मूळ योग साधना जरी आहे तीच असली तरी रिदमिक योगा आहे, म्युझिकल योगा आहे, असेही प्रकार वाढत चाललेत की जे तरुणाईला आणि सगळ्याच वयोगटातील लोकांना आकर्षित करतील. आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि त्यानिमित्तानं तुमचं हे घवघवीत यश सुद्धा आपण साजरं करतच आहोत. तर एकूणच सगळ्यांना, आमच्या श्रोत्यांसहित ही मुलाखत ऐकणाऱ्या सर्वांनाच योगाच्या महत्त्वाविषयी तुम्ही काय सांगाल, कुठला विशेष संदेश द्याल आणि या योग दिनाच्या दृष्टिकोनातून आजूबाजूला कशा प्रकारचा प्रतिसाद आहे त्याबद्दल सुद्धा ऐकायला आवडेल. आता मला बरेच जण विचारतात, वर्ल्ड कप झाला, आता पुढे काय? हां. खास करून जे नवीन योग साधक आहेत त्यांच्याकरता योगासन भारतनं योगासन लीग चालू केली आहे बर. आणि त्याचं रजिस्ट्रेशन पण आता चालू आहे. त्यांच्या वेबसाईटला तुम्हाला त्याची माहिती वगैरे मिळेल. त्यामुळे अजून इथून पुढं तरुणाई तर वाढणारच आहे. मला असं वाटतं की योगाकडे वळावं, नियमित योग करावा त्यांनी सर्वांनी. सुरुवातीला यश मिळेल न मिळेल पण सातत्य राखणं गरजेचं आहे. बरोबर. तर श्रोते हो, सांगली मिरजसारख्या शहरातून थेट आंतरराष्ट्रीय मंचापर्यंतचा शैलेश कदम यांचा हा जो प्रवास आहे हा खरंच आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. तिथं त्यांनी जो योगाविष्कार सादर केला, लहानपणापासून योगासनाशी ते कशा प्रकारे जोडले गेले आहेत, हा त्यांचा प्रवास जो आपण ऐकला, त्यातून आपल्या सगळ्यांनाच योगाचं महत्त्व शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्टिकोनातून सुद्धा अजूनही आणि शाश्वत दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे हे लक्षात येत आहे. या तुमच्या यशामध्ये अनेक जणांचा सहभाग आहे, श्रेय आहे. गुरु म्हणून अनेक लोकांनी तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे आणि त्याचबरोबर तुमचे सहकारी सुद्धा आहेत. यांबद्दल थोडंसं ऐकून घ्यायला आवडेल. सुरुवातीला बोललं जसं अंबाबाई तालीम संस्थेचे सर्व शिक्षक त्यांनी माझ्यावर चांगले संस्कार केले, त्यामुळे मी घडलो. आणि विश्वयोग दर्शन केंद्र मिरज सांगली म्हणून आहे आपलं, त्याचा मी संचालक आहे. माझे सर जे गुरु आहेत बाळकृष्ण चिटणीस हे कार्याध्यक्ष आहेत आणि त्याच्या अध्यक्ष आहेत जयश्री वहिनी. त्यांनी मला भरपूर साथ दिली. लहानपणापासून मी त्यांच्याकडेच आहे, सरांकडे आणि वहिनींकडे. 2006मध्ये मी गोल्ड मेडल मला मिळालं, त्याचं सगळं श्रेय मॅडमनाच जातं. त्यांनी मला तेव्हा मदत केली, त्यामुळे मी मॉरिशसला जाऊ शकलो. आर्थिक परिस्थिती तेव्हा नव्हती माझी जास्त, त्यांनीही केलं. त्याचबरोबर अंबाबाई तालमीतले सगळे शिक्षक त्यांनी मला तेव्हा आर्थिक मदत केली, त्यामुळे मी ती कॉम्पिटिशन खेळू शकलो. इवन जेव्हा स्टेट नॅशनल व्हायच्या तेव्हा माझा पूर्ण खर्च अंबाबाई तालीमच करत होती, तालमीचे खेळाडू वगैरे. जर आपल्या जीवनात योग साधना असेल तर सुवर्ण योग नक्कीच आहे आणि शैलेश कदम सर यांच्या या सुवर्णमयी कामगिरीतून हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलंच आहे. हे आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा संदेश आहे की सगळ्यांनीच आपल्या आयुष्यामध्ये योग साधनेला महत्त्व द्यावं. तर आकाशवाणी सांगली केंद्र आणि एकूणच सर्व श्रोत्यांतर्फे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करूया या घवघवीत कामगिरीबद्दल. भविष्यातील त्यांच्या महत्त्वाकांक्षा, त्यांची स्वप्न जी आहेत योग साधनेच्या दृष्टिकोनातून, ती सुद्धा पूर्ण व्हावीत याविषयी त्यांना भरपूर शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद. आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं अहमदाबाद इथं नुकत्याच पार पडलेल्या जागतिक योगासन स्पर्धेतील सुवर्णपदकप्राप्त योगसाधक, योगपटू श्री शैलेश कदम यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर त्यांनी मिळवलेल्या या यशाविषयी त्यांचे गुरु, योगविशारद श्री बाळकृष्ण चिटणीस यांनी व्यक्त केलेल्या भावना ऐकूया. शैलेश कदम लहानपणापासून म्हणजे 4थीपासून त्यांनी अंबाबाई तालीम संस्था येथे योगाभ्यास सुरू केला आणि त्यांचं अभ्यास म्हणजे अष्टांग योगातला आसनावरचा प्रभुत्व, त्यांचं बॅलन्सिंग, ट्विस्टिंग याचं जास्त होतं. त्यामध्ये त्यांना बॅक बेंडिंग जे होतं त्या पहिल्यापासून बॅक बेंडिंग जास्त होतं आणि याच्यामध्ये जागतिक योगासन स्पर्धा ज्या झाल्या त्याच्यामध्ये त्याचा प्रथम क्रमांक त्याला मिळून सुवर्णपदक मिळालं. याच्या पाठीमागं त्याचं खूप स्वतःचं कष्ट आहेत आणि अनेक त्यांनी कार्यक्रमामधून
आपले योगाची प्रात्यक्षिकं सादर केली ती. त्यामध्ये डॉक्टर गुंडे, डॉक्टर विश्वासराव मंडलिक सर, त्याचप्रमाणे डॉक्टर मकरंद गोरे, डॉक्टर समप्रसाद योगी असे महाराष्ट्रातील अनेक विभूतींच्या पुढेही त्यांनी आसनं प्रात्यक्षिकं सादर केली आणि सगळ्यांच्याकडनं त्यांनी बक्षिसं मिळवली आणि प्रत्येकाकडनं त्यांचं कौतुक केलं. कारण शरीर हे त्याचं अगदी रबरासारखं लवचिक, अर्थात त्याच्या पाठीमागं त्याचं रोजची प्रॅक्टिस म्हणा किंवा सततचा सराव, त्यामुळं त्याला या जागतिक योगासन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळालं.